पाथर्डी टँकर घोटाळा, 32 आदेश धाब्यावर, ठेकेदारांची बिले मंजूर. ठेकेदाराला अभय देणारे अधिकारी कोण? पायघन आणि दुकळे राज्य शासनाचे जावई आहेत काय? जायभाये यांची संतप्त प्रतिक्रिया. जिल्ह्यातील टँकर पाणीपुरवठा निविदा प्रक्रियेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत मिळत असून ठेकेदार संस्था श्री गणेश मोटार वाहतूक सहकारी संस्था ही संस्थेची कोणतीही चौकशी न करता थेट देयक अदा करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. माहिती अधिकारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक शैलेश जायभाये यांनी हा केला आहे. विशेष म्हणजे 32 पेक्षा अधिक चौकशीचे आदेश देऊनही चौकशी झाली नाही. GPS आणि रिपोर्ट्सची पडताळणी न करता देयक अदा करण्यात आली आहे. राज्यभरात गाजलेली पाथर्डी टँकर घोटाळ्याचे सूत्रधार राज्यभरात गाजलेला पाथर्डी टँकर घोटाळ्याचे सूत्रधार संस्थेचे अध्यक्ष गंगा उर्फ कृष्णा पायघन व संस्थेचे चालक हरिभाऊ दुकळे हे राज्य शासनाचे जावई आहेत का, अशी संतप्त प्रतिक्रिया जायभाये यांनी दिली आहे. शासन नियमावलीनुसार टँकर पाणी पुरवठ्याच्या प्रत्येक कार्याची GPS रिपोर्टद्वारे पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र पाथर्डी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी जगदीश पालवे, विद्यमान गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे, लेखा विभागाचे प्रमुख संजय कोल्हे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी हितेंद्र ठाकूर, पाथर्डीचे अभियंता अनिल सानप आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारींची कोणतीही चौकशी न करता ठेकेदाराला थेट देयके अदा केले. त्यामुळे या संपूर्ण व्यवहारात मोठ्या आर्थिक संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारे अधिकाऱ्यांनी राज्य शासनाला आवाहन केले आहे, असा आरोप जायभाये यांनी केला आहे. या प्रकरणात प्रशासन गप्प का आहे? ठेकेदाराला कुणाचा वरदहस्त आहे का? आर्थिक देवाणघेवाण झाल्यामुळे चौकशी टाळली जात आहे का, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक संघटनांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून तात्काळ सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घोटाळ्याची चौकशी न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा स्पष्ट इशारा प्राध्यापक शैलेंद्र जायभाये यांनी दिला आहे. यामध्ये दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या गंभीर आरोपांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र नियमांचे पालन झाले का? निविदा प्रक्रिया पारदर्शक होती का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून लवकरच तपास सुरू होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन या प्रकरणावर कोणती भूमिका घेतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लक्षवेधी प्रयत्न करू. पाथर्डी पाणी टँकर घोटाळ्याच्या संदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन संबंधित घोटाळ्यासंदर्भात लक्षवेधी करण्यासाठी प्रयत्नशील राहू. पाथर्डी प्रतिनिधी अक्षय वायकर. पंचायत समिती पाथर्डी येथे जो टंचाई घोटाळा झाला टँकरचा, त्या घोटाळ्याचे आदेश माननीय राज्याचे मुख्य सचिव साहेब, तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब, तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद अहमदनगर, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक, विभागीय आयुक्त साहेब यांच्याकडून वारंवार आदेश झालेले आहेत. जवळपास 32 आदेश या ठिकाणी GPS रिपोर्टच्या चौकशीचे झालेले आहेत. परंतु या GPS रिपोर्टची कुठलीही चौकशी न करता, त्याची कुठलीही शहानिशा न करता पाथर्डी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे अधिकारी, तसेच तत्कालीन लिपिक व जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता यांनी आर्थिक संगनमत करून सदरील ठेकेदाराची चौकशी न करता, त्यांच्या कुठल्याही कागदपत्रांची चौकशी न करता, देयके उशिरा का सादर केले याचीही चौकशी न करता, थोडक्यात म्हणजे कुठलीच चौकशी न करता आर्थिक तडजोड करून संपूर्ण देयके अदा केलेले आहेत. जर यापुढे त्यांची लवकर चौकशी न झाल्यास आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत. गेल्या 3 वर्षापासून पाथर्डी पंचायत समिती कार्यालयामध्ये टंचाईचा म्हणजे पाणी पुरवठा टँकरमध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे. त्याबाबत आम्ही सातत्यानं विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालयामध्ये वारंवार तक्रारी देखील केलेल्या होत्या. मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद कलेक्टर साहेब अहमदनगर यांच्याकडे देखील वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगानं चौकशा देखील झालेल्या आहेत. वास्तविक पाहता पाण्याचं टँकर जेव्हा गावात पाणी पुरवठा करतं त्यानंतर त्या ठेकेदाराने 1 महिन्यात बिलं सादर करणं आवश्यक आहे. त्याचे जे GPS रिपोर्ट आहेत ते GPS रिपोर्ट तात्काळ त्याच वेळेस काढून ऑनलाईन रिपोर्ट सादर करणं बंधनकारक होतं. परंतु त्या ठेकेदारानं किंवा अधिकाऱ्यानं त्यावेळी कुठलेही बिलं सादर केलेले नाही. आज 3 वर्ष झालं वारंवार चौकशी होऊन देखील आजचे जे संबंधित गटविकास अधिकारी आहेत कांबळे साहेब यांनी, तसेच पाणीपुरवठा ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता सानप साहेब यांनी आणि हितेंद्र चव्हाण कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पाणीपुरवठा अहमदनगर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमत करून ठेकेदाराशी आर्थिक हातमिळवणी केली आणि कोट्यवधी रुपयाची बिलं या ठिकाणी काढलेली आहेत.
वास्तविक पाहता जी चौकशी प्रलंबित आहे ती चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल अदा करू नये असे वारंवार वरिष्ठांचे आदेश आहेत. तरी देखील या अधिकाऱ्यांना आर्थिक तडजोड करून संबंधित ठेकेदाराला बिलं अदा केली आहेत. आता यांनी त्याची आणखी चौकशी उच्च अधिकाऱ्यांनी करावी. जर यावर कुठली कारवाई झाली नाही आम्ही मेहरबान उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागणार आहोत. इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.